10 तारखेला कोल्हापूरच्या गावभाग या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झाली। नीता तडाके या बहिणीने तिचा भाऊ लखन बेनाडे बेपत्ता असल्याची ही तक्रार होती। पोलिसांनी या तक्रारीवरून लखन बेनाडे या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली। लखन बेनाडे हे ग्रामपंचायतचे एक सदस्य होते। इचलकरंजीमध्ये बेनाडेची चांगलीच ओळख होती, खास करून त्यांच्या रांगोळी गावामध्ये। असा प्रसिद्ध असलेला व्यक्ती बेपत्ता झाला, त्यामुळं साहजिकच त्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये पसरली। पोलिसांनी लखन बेनाडे या व्यक्तीचा सगळ्या पद्धतीने शोध केला आणि 18 जुलै 2025ला सगळ्या सोशल मीडियावरती आली एक धक्कादायक माहिती। ती बातमी होती बेपत्ता असलेल्या लखन बेनाडे यांचा मृतदेह सापडल्याची। मृतदेह हिरण्यकेशी नदीमध्ये सापडला होता। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे बेनाडे यांचा मृतदेह पूर्ण नव्हता, त्यांच्या शरीराचे टोटल 5 तुकडे केले होते। लखन बेनाडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। पण बेनाडे यांचा मृतदेह सापडण्या अगोदरच पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं, त्यांच्या मृत्यूचं कोडं उलगडलं होतं। 8 दिवस बेपत्ता असलेल्या लखन बेनाडे यांचा मृतदेह सापडला, पण तेही त्यांचे 5 तुकडे केलेले होते। त्यांचं सिर धडापासून वेगळं केलं होतं, हात वेगळे केले होते, पाय वेगळे केले होते आणि एका गोणीमध्ये भरून नदीमध्ये फेकून दिले होते। पण एवढ्या चांगल्या व्यक्तीची हत्या एवढ्या भयंकर पद्धतीने कोणी केली होती, चला सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊ। लखन बेनाडे हे कोल्हापूरमधील रांगोळी येथील ग्रामपंचायतचे सदस्य, अजित पवार गटाचे स्थानिक नेता अशी बेनाडे यांची ओळख। 2014च्या विधानसभेला हातकणंगले या मतदारसंघातून बेनाडे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती उभा राहिले होते। 2016 मध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढवली। दोन्ही वेळेस बेनाडेचा पराभव झाला आणि दोन्ही वेळेस त्याचा डिपॉझिटही जप्त झालं। तरी देखील लखन बेनाडेची चर्चा मात्र झाली, कारण की निवडणुकीच्या काळामध्ये गावातील मतदार लोक बेनाडे यांच्या प्रचारासाठी पैसे जमा करायचे। एवढंच नाही तर लखनच्या भाषणाचं कौतुक मोठे मोठे नेते देखील करायचे। 2022 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि यावेळेस बेनाडे यांचा विजय झाला। पण बेनाडे मागील काही दिवसापासून चर्चेमध्ये होते ते त्यांच्या रील्स वारमुळे। लक्ष्मी गस्ते या नावाची महिला त्यांच्या इंस्टाग्रामवरती लखन बेनाडे यांना शिव्या देणाऱ्या रील्स अपलोड करत होती। बेनाडे कसा गुन्हेगार आहे, त्यांनी आत्तापर्यंत किती गुन्हे केले, त्यांनी कशा प्रकारे महिलांना छळले, अशा अनेक प्रकारचे रील्स लक्ष्मी गस्ते या महिलाने अपलोड केले। लखन सुद्धा सोशल मीडियावरतून रील्स अपलोड करत असल्याची चर्चा झाली। पण हा रील्समुळे चालू झालेला वाद एवढा टोकाला गेला, त्यामधून घडली लखन बेनाडे यांची भयंकर हत्या। बेनाडे यांच्या खुनामध्ये 4 तरुण मुलं आणि एक महिलेला अटक करण्यात आली। महिला तीच होती जिने लखन बेनाडेला शिव्या देणाऱ्या रील्स इंस्टाग्रामवरती अपलोड केल्या होत्या। लक्ष्मी गस्ते असं त्या महिलेचं नाव। 2 वर्षापूर्वी लखन बेनाडे आणि लक्ष्मी गस्ते या दोघांची ओळख झाली होती। त्यामधून लक्ष्मी आणि लखन यांची जवळीक वाढली, त्यानंतर दोघेही एकत्र राहायला लागले। लखन बेनाडेने गावामध्ये आजूबाजूच्या लोकांना सांगितलं होतं, मी लक्ष्मीचा नवरा आहे। पण काही काळानंतर दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली। लखन बेनाडेने लक्ष्मी गस्तेविरुद्ध अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिली होती। लक्ष्मी त्याचा शारीरिक मानसिक छळ करून त्याला त्रास देत आहे, अशा अनेक कंप्लेंटी त्यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला केल्या होत्या। साधारणतः 1 महिन्यापूर्वी म्हणजे 14 जूनला लखनने शहापुरी पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी आणि तिच्या घरच्यांविरुद्ध एक तक्रार दाखल केली होती। लखनने जी तक्रार केली होती त्यामध्ये लिहिलं होतं 2024 मध्ये लक्ष्मी आणि लखनचं लग्न झालं होतं। पण लग्नानंतर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून लक्ष्मी तिच्या माहेरी म्हणजे आई वडिलांकडे निघून गेली। लखन जेव्हा लक्ष्मीला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला तेव्हा तिचे आई वडील आणि लक्ष्मी स्वतः म्हणाली होती, मला पैसे दिले तरच आम्ही लक्ष्मीला तुझ्याबरोबर पाठवू। त्याच वेळेस त्याच्याकडून 5 लाख रुपये घेऊन त्याची मारहाण लक्ष्मीच्या नातेवाईकांनी केली होती, अशी तक्रार त्यांनी पोलिसांना दिली होती। त्यावेळेस शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी बरोबरच तिच्या घरातील 8 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। लखनने पोलिसांना ज्या काही तक्रारी दिल्या होत्या ते सर्व तक्रारीमध्ये त्यांनी लक्ष्मी आपली पत्नी असल्याचं सांगितलं होतं, पण त्याबद्दल एकही पुरावा दिला नव्हता। पोलिसांनी जेव्हा बारकाईने तपास केला तेव्हा समजलं लखन आणि लक्ष्मीचं लग्नच झालं नव्हतं। लखन आणि लक्ष्मीचे अनैतिक संबंध होते। हे संबंध थेट त्यांचे 5 तुकडे करण्यापर्यंत का गेलं हे सर्व समोर आलं पोलिसांच्या तपासामध्ये। लखन आणि लक्ष्मी सोबत राहत असले तरी देखील लखन बेपत्ता होण्याच्या अगोदरच लक्ष्मी त्याला सोडून गेली होती। ज्यावेळेस लखन बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये गेली त्यावेळेसच लक्ष्मी गस्ते
या महिलाने सोशल मीडियावरती लखन विरोधात शिव्या देणाऱ्या रील्स अपलोड केल्या। त्यामुळे साहजिकच पोलिसांचा सर्वात पहिला संशय लक्ष्मीवरती गेला। पोलिसांनी या हत्येप्रकरणी तपास करून विशाल गस्ते या नावाच्या तरुणाला पहिलं ताब्यात घेतलं। विशाल गस्ते या तरुणाची पोलिसांनी जेव्हा चौकशी केली त्यानंतर आकाश गस्ते, संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर या संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी ज्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्यांनी खुनाची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी हिरण्यकेशी नदीमधून लखनचा मृतदेह ताब्यात घेतला, पण यानंतर संपूर्ण कोल्हापूरलाच धक्का बसला, कारण की त्याच्या शरीराचे 5 तुकडे केलेले होते। लखनची हत्या एवढी भयंकर पद्धतीने कसं काय झाली याचा उलगडा मात्र झाला नव्हता। शहापुरी पोलीस स्टेशनमध्ये लखनने जेव्हा लक्ष्मी आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती तीच तक्रार तो मागं घेण्यासाठी आला होता। लखनने सर्वात अगोदर लक्ष्मीला फोन केला आणि तिला फोनवरती सांगितलं, पोलीस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार मागं घेतोय, आता तू माझ्याबरोबर राहायला ये। लखनचा फोन आलाय ही गोष्ट लक्ष्मीने विशाल गस्ते याला सांगितली। विशाल गस्ते ज्याला या प्रकरणामध्ये संशयित म्हणून पहिल्या ताब्यात घेण्यात आलं होतं। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तोच विशाल गस्ते लक्ष्मीचा नवरा निघाला। लखनने लक्ष्मीला फोन केल्यानंतर लक्ष्मी आणि तिचा नवरा विशाल गस्ते या दोघांनीही लखनचा काटा काढायचा प्लॅन केला। लखनने शहापुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार मागे घेतली आणि तिथून तो पुन्हा आपल्या घराकडे निघाला, पण ही गोष्ट त्यांनी लक्ष्मीला सांगितली होती। त्यामुळे लक्ष्मी, तिचा पती विशाल गस्ते आणि आणखीन 3 तरुण त्या अगोदरच लखनची वाट बघत सायबर चौकामध्ये येऊन थांबले होते। लखन जेव्हा सायबर चौकामध्ये आला तेव्हा या सर्वांनी त्याचा पाठलाग सुरू केला। राहू टोलनाक्यापर्यंत ते सर्वजण लखनचा पाठलाग करत होते। राहू टोलनाका परिसराजवळ येताच या सर्वांनी लखनचं लगेचच अपहरण केलं। इथून लखनला तवेरा गाडीमध्ये जबरदस्तीने टाकण्यात आलं। गाडीमध्ये टाकल्यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली। गाडीमध्येच त्याची हत्या करण्यात आली। नंतर एका निर्जन स्थळी नेऊन त्याच्या शरीराचे 5 तुकडे केले, सिर धडापासून वेगळे केले, हात वेगळे केले, पाय वेगळे केले, तर त्या शरीराचे तुकडे एका पोत्यामध्ये भरून हिरण्यकेशी नदीमध्ये फेकून दिले। गुन्हेगार तर पकडले होते, पण सर्वात मोठा प्रश्न होता लखनला या सर्वांनी का मारलं। पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालं विशाल गस्ते हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावरती अगोदरच 20 प्रकारचे गुन्हे दाखल होते। चोरी, मारामारी, अत्याचार अशा प्रकरणामध्ये त्याला शिक्षा देखील झाली होती। विशाल गस्तेला एका खुनाप्रकरणी पोलिसांनी काही दिवसा अगोदर ताब्यात घेतलं होतं। त्यावेळेस विशाल गस्तेची पत्नी लक्ष्मी ही महिलांसाठी बचत गट चालवत होती। त्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज होती आणि त्यामधूनच तिची लखन बेनाडे या व्यक्तीबरोबर ओळख झाली होती। त्यावेळेस लखनने लक्ष्मीला बचत गटासाठी लागणारी आर्थिक मदत केली होती। पैशाच्या आणि मदतीच्या जोरावरती लखनने आपल्याला बरोबर राहायला भाग पाडलं असा लक्ष्मीचा आरोप आहे। आणि जबरदस्तीने लक्ष्मीला त्याच्याबरोबर राहण्यासाठी लावलं, तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवले। त्या सर्व घटनेचे व्हिडिओ देखील त्यांनी बनवले। तेच व्हिडिओ लखन व्हायरल करणार अशी लक्ष्मीला धमकी दिली होती। त्याच वेळेस लक्ष्मीचा पती विशाल गस्ते हा जेलमधून बाहेर आला होता। लक्ष्मी बरोबर काय घडलं हे सर्व तिने पतीला सांगितलं आणि त्यामधूनच आता ज्यांना पण सोनं खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे। 3 महिन्यानंतर इतक्या रुपयांना 10 ग्रॅम सोन्याचा भाव होणार आहे।